नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं आता प्राथमिक पातळीवरती सैनिकी प्रशिक्षण देण्याचं निश्चित केलंय। पहिल्या इयत्तेपासूनच याची सुरुवात करणार असल्याची घोषणा शालेय मंत्री दादा भुसे यांनी केली। ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की पहिलीपासून आता सैनिकी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आल्याचं जाहीर केलंय। विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरती प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राज्यामध्ये सुमारे 2.5 लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम राबवला जाईल असंही ते म्हणाले। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही भुसे यांनी जाहीर केलं। या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय हे वादामध्ये अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती। आता 6-7 वर्षांच्या चिमुकल्यांना सैनिकी शिस्तीचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे। मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बालमानसशास्त्रज्ञ, त्यानंतर संरक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जावी अशी अपेक्षा शिक्षण विभागातून व्यक्त केली जात आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता दादा भुसे यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।